खेळी 7 दिवस आमचे पूर्ण झालेत आणि आता आम्ही निघालोय आमच्या गावात जायला. पोरांना भजन बोलायचं आहे, पण आमच्याकडे आता ढोल वगैरे काय राहिलं नव्हतं गाडीमध्ये, तर आम्ही तेच विचारत होते. सर्व ढोल ताशा काहीच नव्हतं. तुला दर्शन दे रे मला, तुझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष मला, तुझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष मला. शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला, शरण आलो तुला दर्शन दे रे मला. शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला. तलवार उठे जय जयकार, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. शेवटचा दिवस तर आम्ही गाणी बिणी गात खूप भजन मस्त मजा करत आम्ही पोचलो नांदाच्या सपाटाला. आणि आता आम्ही चाललोय नांदाच्या डावाच्या इकडे, म्हणजेच जिकडे देवस्थान आहे आमचं देवीचं, तिथे आम्ही चाललोय आता. काही जण पालखीसोबत खेळी आलेले नसतात, तरी पण ते येऊन तिकडे थांबतात, म्हणजे जे खाली पालखीला भेटायला आलेले असतात. आणि आम्ही आता जिकडे चाललोय तिकडे देवीचं माहेर आहे असं बोलतात पहिल्यापासूनच. तिकडे देवीचं माहेर आहे, नदीच्या आतमध्ये देव असतात आतमध्ये, तर तिकडे आम्ही पूजा वगैरे करणार. तुम्ही बघायलाच पुढे. आता पाण्यातील वगैरे आम्ही चाललोय, धोपारा वगैरे पाणी आहे. पाण्यात जात आहेत. खरं सांगायचं तर लोकांची श्रद्धा एवढी असते ना, आपण आता असं कधी गेलो जंगलात, काय घराच्या बाहेर जरी रात्रीचा पडायचं म्हटलं तरी बिना चप्पलचा कोण जात नाही. पण आता घरापासून हे जवळपास 2 किलोमीटर ते असेलच हे, तिकडे आपण जंगलात विदाऊट चप्पलचे सर्वजण आहेत. कोणाच्या पायात चप्पल नाही आहे आणि ते सर्व देवासाठी चालले तिकडे. ह्याच्यात काही जण गावातून आलेले सुद्धा आहेत, जे पालखीला भेटायला येतात. पालखी आपल्या बाहेरून एवढ्या गाव फिरून येते खूप दिवसानंतर, तर तिला भेटण्यासाठी सुद्धा खूप लोक आले. ते सर्वजण आता मी जिकडे देवस्थान आहे तिकडे चाललो आहे. हे सगळेजण बिना चप्पलचे आहेत आणि ही एक देवाबद्दलची मनात असलेली आस्था असते. आम्ही आमची ग्रामदेवता आता मी पोचलोय, समोर बघतच असाल तुम्ही. आमचा जो देवस्थान आहे तिकडे आम्ही पोचलोय. आता पाटील वगैरे जे काही असेल त्यांची पूजा विधी वगैरे ते करणार देवीचं वगैरे, आणि मग आम्ही सर्वजण पालखी नाचवणार थोडी वगैरे आणि मग निघणार. परंपरेनुसार जे चालत आलं आहे, म्हणजे देवी माहेरात आल्यानंतरला ती जी म्हणजे जी काही असेल पूजा वगैरे केली जाते. देवीचं जे देवस्थान आहे तिथे पालखीला थांबून भेटला वगैरे जातं देवीला. ते जे सर्व काही असते आपलं पाटील वगैरे पूजा करतात, विधी काय असतील ते सर्व करतात. ते आता चालू आहे सर्व, तुम्ही बघतायच. आम्ही लहान असताना यायचो खाली पालखी, स्वतः मला खेळी जायला जेव्हा भेटायचं नाही तेव्हा आम्ही पालखीला आणायला यायचो. ज्या दिवशी पालखी गावात येणार असेल तेव्हा आम्हाला खाली लाईट वगैरे दिसायला लागली वरतून घराच्या इकडून जंगलात, की आम्हाला जाणवायचं पालखी आले. मग आम्ही तिकडे ह्या टायमिंगपर्यंत येऊन असं ठराविक थांबायचो. आणि मग तिकडे यायला आम्हाला कोण लहान नसताना आम्हाला घेऊन नाही जायचा प्रयत्न करायचे, तरी आम्ही त्यांच्या मागोमाग जायचा प्रयत्न करायचो लहान असताना. ती खूप आवड वेगळीच होती. म्हणजे आता जसं काही अजून पण लहान मुलं येतात जे खेळी येत नाहीत, त्यांना खेळी यायला नाही भेटत, ते पालखीला आणायला खाली येतात.
बाय बाय तू मानाय सोलाय तू काल काय तू नानकणी 7 वाजता 8 वाजता बापरा सोमायचे बाय दलापासून नवरदेवाची मालकीन बाई 12 वाजता आगपर्यंत आई माझ्या सत्वायचे पसाव सांगणार आई माझ्या हाकीला आले बाय काय वाटत बाय तू मानाय सोलाय तू काल काय तू नानकणी 7 वाजता 8 वाजता सोमायचे गाव गाण्यांच्या घरादारा गुलामांचा देवशी कशाला पैसा देशी आणि बाणी वर्गाची निवारा आणि पाचे माझं गाव आली देवेच्या पाठी तुकडे त्यांच्या पाठीमागे असो 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 मला विघ्ने मला संकट ओळखायचे कामामध्ये यंत्रामध्ये पंचामध्ये जगतेचे या नावाची या पाहतो प्रयास मानते पाण्यात टाका पूजा वगैरे झाली. आता आम्ही पालखीला पाण्यात थोडंसं तिचे पाय पाण्याला स्पर्श करणार आणि मग थोडं पाण्यात नाचवणार. म्हणजे ढोल वगैरे नाही आहे तर आम्ही आता सध्या असंच सर्व विधी करतो. बोल 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 माने माते की जय. खाली बघ भावानं सीन असा झाला, नाचवताना ढोल वगैरे वाजवला नाही तर मित्रांनी तोंडानेच ढोल वाजवल्यासारखं केलं. कारण की कालूबाजावाले दुसऱ्या गाडीमध्ये पुढे निघून गेले, त्यांना यायला भेटलं नाही इकडे. मग त्यामुळे आम्हाला न वाजवताच डायरेक्ट नाचावं लागली पालखी. आता आणि आम्ही निघालो आहे गावात जायला वरती. नम्र विनंती आपल्या माना खाली घालाव्या. अगला स्टेशन देवसाडा. रोहित भावानो, हा रस्ता असा आहे ना की याच्यावरून पूर्ण जंगल असं झालं आहे, जाळी पूर्ण झाडाची. आणि खालून आम्ही चाललो आहे आणि पूर्ण असं जायला रस्ताच नाही. पण आमचा ड्रायव्हर दादा एवढा हेवी आहे ना, चंद्रकांत नागले करून आहे तो, एक्सपिरियन्सवाला. तो कुठूनही गाडी न्यायला घाबरत नाही, तो घेऊन चालला. आणि पोरं पण त्याच्या भरोश्यावरती बिंदास आतमध्ये आहेत गाडीमध्ये. आणि सर्वजण माना खाली करून वगैरे झाडांच्या वेली फांदीवरतून चालले सर्व. पोरं पण त्या मोमेंटला एन्जॉय करतात. मागच्या वर्षी पण हा सीन झाला होता, पण दादा आमचा हेवी ड्रायव्हर असल्यामुळे सर्वांना भरोसा आहे त्यावरती. पोरं पण एन्जॉय करत चाललेत मस्तपैकी. गाडी और निंगड़ी की झाडा देख के खाली वाके. अरे सोड रे बाबा, लागेल असा. ए बस रे छोट्या. सस्तावाला ब्लॉगर. अच्छा सॉरी मंदार. ये मेले ह्यानी
हे लास्ट झाड आहे, लास्ट झाड आहे, लास्ट झाड आहे, लास्ट झाड आहे. लास्ट झाड आहे. भावानं फायनली आम्ही तो रस्ता क्रॉस केलाय आणि आता जल्लोष पोरांचा जो मोमेंट आहे ना, खूपच म्हणजे आनंद जो आहे ना, जो गाडीमध्ये एन्जॉयमेंट गावालाच भेटते अशी वाली खूप भारी वाटते, खूप भारी. आम्ही आता घरव्या सापडावर पोचलोय, जे आमच्या गावाच्या खालीच असं जवळच आहे स्पॉट. तिथे दरवर्षी आमची पालखी येऊन थांबते आणि तिथून आम्ही खालूबाजी वाजायला सुरुवात करतो, म्हणजे वरती गावात लोकांना माहिती पडेल पालखी खाली आली म्हणून. भावानं मी पुढे चाललोय. गावात पालखी आली का एंट्री असेल तो वाला मोमेंट घ्यायला, आणि तुम्ही बघाच की गावात पालखी आल्यावरती काय मोमेंट असतो तो. नमस्कार, आम्ही आलोय फायनली आमच्या गावामध्ये. गावात जाणार नाही तू तेवढा, गावात जाणार. खूप मजा करतोय आज, कारण की आज 10 दिवस आमच्या सिंगामध्ये फेरी आहे. आम्ही फेरी गेलो होतो आणि पुन्हा एकदा मी आलो आमच्या महाराजाला जय जोशात घेऊन. बोल 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 महाराज की. आता आम्ही गावात जवाट्यावरती पोचलोय, जे आमच्या गावाच्या मधोमध वाडीमध्ये देवाचं एक स्थान बनवलंय. तिथे पालखीला पूजली जाते आणि नंतर मग नाचवतात. त्याला मी जवाटा असं म्हणतो. तिथे आहोत आता आम्ही. आता आम्ही होलीची तयारी करायला चाललो आहे, कारण की आमच्याकडे टाईम कमी आहे. आम्ही आज लेट झालो. आता आमची पालखी येईल, होलीच्या गोल एक फेरी करेल आणि मग पालखी जाऊन पाटलांच्या घरी बसेल. मग उद्या मोठा होम आहे. आज आम्ही बाहेरून आलो आहे, खिले गेलो होतो, तर आज शेवटचा दिवस होता. आज होलीची तयारी करायला आलो, पण आधी तर अगोदरच कोणीतरी तयारी करून ठेवलेली, त्यामुळे आमचं काम राहिलं. त्या कोणाच्या तरी हातून आधीच झालं आहे. आमच्या नशिबात नव्हतं ते. समोर येत आहे, जवळ आले. आणि आम्ही आता होली लावायची तयारी करतोय. हे बब्बू पकड, काय प्रश्न करू. पालखी जवळ आली की आम्ही लगेच होली लावणार. आणि मग नीट लाव. थांबव ना, सांग ना, लवकर लाव. हा, ह्याला लाव मी हा. ए जा कुणाला जा.
मंदिरात चाललोय, पालखी येईल आता मंदिरात थोड्या वेळातच. भावानं तुम्ही बघू शकता पोरांचा जल्लोष आणि किती म्हणजे उत्साह आहे तो. पालखी आज गावात आली, खुश आहेत खूप सर्वजण. आणि आता पालखीला भेटवल्यानंतर मग नसणार वगैरे पाटील आणि मग पालखी जाऊन पाटलांच्या घरी थांबणार. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.